आपण पाहतोय देशामध्ये मोदी साहेबांनी केलेला बदल, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज आपल्या देशामध्ये 20,000 लोक जे झोपडीत राहायचे ते पक्क्या घरात राहायला आले. 50,000 लोक ज्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता त्यांच्या घरात गॅस गेला. 55 कोटी लोक ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं 55 कोटी लोकांकडे शौचालय झालं. 60 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी जात नव्हतं आमच्या महिलांना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं. त्या 60 कोटी लोकांकडे पिण्याचं पाणी गेलं. 57 कोटी लोकांकडे त्या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत झाला. 80 कोटी लोक यांना 2020 सालापासून मोदीजी मुफ्त रेशन देत आहेत आणि 2029 सालापर्यंत पुढचे 5 वर्ष हे मुफ्त रेशन या 80 कोटी लोकांना देण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतलेला आहे. आज आपण पाहू शकतो समाजामध्ये आमचे जे 12 बलुतेदार आहेत, पारंपरिक व्यवसाय करणारे आहेत, त्यांना देखील मोदीजींनी विश्वकर्मा सारखी योजना दिली. 14,000 कोटी रुपये दिले. त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला बळ मिळालं पाहिजे, त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आली पाहिजे, त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण झालं पाहिजे. याकरता 14,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले. आणि आमच्या शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान निधी असेल किंवा या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला आठवतं ज्यावेळी मोदीजी प्रधानमंत्री झाले होते त्यावेळी आमच्याच महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय नेत्यांनी म्हटलं होतं, अरे मोदींना उसातलं काय कळतं, मोदींना साखर कारखानदारीतलं काय कळतं. आज 10 वर्षानंतर मी दाव्यानं सांगतो 60-65 वर्षाचा त्यांचा इतिहास काढा आणि 10 वर्षाचा मोदींचा इतिहास काढा. साखर कारखानदारी करता आणि उसाच्या शेतकऱ्याकरता जेवढे निर्णय मोदीजींनी घेतले आजपर्यंतच्या इतिहासात एवढे निर्णय कधी झाले नव्हते.